नमस्कार, मी सुनील मदनुरे। आज मी आपल्याला चारधामची यात्रा आहे, ती जी यात्रा आहे कशी आहे आणि ह्या यात्रेमध्ये नेमके काय काय होतं आणि सोबत तिथला प्रदेश कसा आहे, किती खडतर प्रवास आहे आणि तो आपण प्रवास करायचा कसा आणि त्यानंतर त्या प्रवासाचे वेगवेगळे किस्से सांगण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे। तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आम्हाला कमेंट करून सांगा की आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला। तर चला आपण चारधामच्या यात्रेला सुरुवात करूया। ही पाहता आपण चारधामची यात्रा आहे आणि आम्ही एका गाडीनं निघालेलो आहोत चारधामच्या यात्रेसाठी। आम्ही जिथं प्रवास करत आहोत हे जवळपास समुद्र सपाटीच्या 1 ते 2000 फूट उंचीवर आहे। पाहू शकता रोड इथं किती छान वाटतोय आणि समोर हा रोड आपल्याला कसा लागेल आणि पाहू शकता उंच उंच डोंगर आहेत आणि डोंगरातून मार्ग काढणं खूप कठीण काम आहे आणि गाडी चालवत असताना इथं फक्त जे एक्सपर्ट लोक आहेत तेच गाडी चालवू शकतात। अन्य लोक गाडी इथं चालवू शकत नाहीत कारण त्यांना हा गाडी चालवण्याचा अनुभव खूप कमी असतो। तर पाहू शकता आपण किती सुंदर वाटतं जात असताना। आपण वेग मर्यादा पण एका निश्चित काट्यावरतीच आणली पाहिजे, अदरवाईज कारण उंच असल्यामुळं अपघात होऊ शकतात। हे पहा कशा टर्न आहेत आणि नजारा किती सुंदर आहे आपण पाहू शकता। इथला रस्ता थोडासा चांगला आहे, 2 गाड्या आरामात पास होतात इथं। अगदी डोंगरातून हा रस्ता खोदलेला आहे। काही ठिकाणी खूप जीवघेणा प्रवास आहे या आणि काही ठिकाणी चांगला प्रवास चारधाम यात्रेमध्ये आपल्याला दिसतोय। तर पहा आपण खूप सुंदर असं चित्र आपल्याला इथं पाहायला मिळतं। हे पहा आमच्या समोर काही वाहने आहेत, ते एका वेग मर्यादेच्या नुसारच गाड्या चालू आहेत। पाहू शकता आपण आमच्या एकदम उजव्या हाताकडे आपण पाहू शकता उंच उंच डोंगर आहेत, खूप झाडी आहे इकडं। उंच असल्यावर सुद्धा पण इथं ऑक्सिजन हे खूप छान मिळतं। पहा किती सुंदर दिसतंय। बघा आमच्या समोर एक गाडी आहे, आम्ही व्यवस्थित एकदम आमची स्पीड नियंत्रित आहे। खाली पहा दरी दिसते, आम्ही प्रयत्न करतो दाखवण्याचा आपल्याला। चारधामच्या यात्रेला जाण्यासाठी माणसाला काही गोष्टीची तयारी करून जावी लागेल। एकतर आपल्याला फिटनेस जे आहे तो ठेवावा लागेल। 30 किलोमीटर 40 किलोमीटर पायी चालण्याची आपली तयारी पण असली पाहिजे। शक्यतोवर
बी पी नसावा, समजा असेल तरी चालण्याचा चांगला अनुभव, डेली चालण्याचं रुटीन ठेवलं पाहिजे, हेल्थ ठीक पाहिजे, तर आपण चारधामची यात्रा ही करू शकतो. चालण्याची ज्याला अजिबात सवय नसेल मग त्याला खूप हार्ड जातं चारधामची यात्रा करण्यासाठी. पण ज्यांना तयारी पण नाही केली तर ते देवाची शक्ती म्हणा, कुठली तयारी नसतानासुद्धा आपली चारधामची यात्रा आरामात होऊन जाते. अशी एक दैवी शक्ती आपल्यासोबत असते. खूप सारे अनुभव आपल्याला देवाचे आलेले असतात, खूप जणांना आलेले असतात. शक्ती नसतानासुद्धा आपण देवांचं जे म्हणतो आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतं. आपण देवदर्शनाला जातो, खूप साऱ्या गोष्टी आपल्यासोबत घडतात. तर आपण पहा, आता आपण जे आहेत सफरला निघालेलो आहोत. उंच आहे, वळणं खूप आहेत या ठिकाणी. झाडंसुद्धा पहा किती उंच उंच झाडं आहेत. उजव्या हाताकडे आपण पाहू शकता काय दिसतं आपल्याला. हे बघा किती सुंदर झाड आहे. हे झाड आपल्या भागात सहसा आढळत नाहीत. गंगोत्रीला जाणारे घाट आपण पाहू शकता. तर पहा आपण की दृश्य किती सुंदर आहे. जवळपास 2 ते 4 हजार फूट उंचीवर आहोत आपण समुद्र सपाटीच्या. पहा घाट कसे कसे आहेत बघा. ट्रॅफिक पण कमी नाही, खूप साऱ्या गाड्या दुसऱ्या बाजूने पण येत आहेत. हे पहा, गाड्या काय कमी होताना दिसत नाहीत. डोंगर खोदून अक्षरशः रोड तयार केलेले आहेत. प्रवास हा खूप कठीण आहे, प्रवास हा सोपा नाही. आपण जर महाराष्ट्रातून येत असू तर आपल्याला इथून खूप लांब पडतं. वेगवेगळ्या राज्यातून आपल्याला खूप लांब पडतं चारधामच्या यात्रेला. बघा इथलं दृश्य कसं वाटतंय. कमीत कमी 4000 फूट समुद्र सपाटीच्या वर आहोत आपण. थोडंसं आपण समुद्र सपाटीच्या वर आल्यानंतर वेगळंच फील होतं. तर हे पहा, जे काही हॉटेल लाईन वगैरे आहे तिकडं, इकडं काम पण चालू आहे रस्त्याच्या कडेला. हे दृश्य पाहू शकता आपण. इथून आम्ही टिपण्याचा प्रयत्न केला आहे. खूप सुंदर दृश्य आहेत. हे बघा इकडे हॉटेल्स वगैरे आहेत, रोडवरतीच आहेत. राहण्याची व्यवस्था ही आमची गाडी. हे पहा, हे झाड जवळपास असे काश्मीरमध्ये पण आपल्याला झाड पाहायला मिळतील. खूप साऱ्या टुरिस्ट गाड्या पण आहेत इथं. लक्झरी कोच म्हणतो आपण त्याला, ते पण आहेत. पहा, आम्ही कॅमेरा सर्व ठिकाणी पॅन करत आहोत. हा पहा रस्ता कसा आहे. यमुनेत्रीचा जो रस्ता आहे कसा आहे आपण पाहू शकता. इथं सुद्धा खूप साऱ्या गाड्या लागून आहेत. घोडसवार आहेत, घोड्यावर घेऊन जाणारे. पण हा रस्ता जो आहे खूप कठीण आहे. खूप सारे अपघात झालेत, खूप सारे लोकांचं इथं डेथ झालेलं आहे. कठीण आहे प्रवास, खूप कठीण आहे.
प्रवास हा दिसतो तितका सोपा नाही. बघा रस्ते इथे ह्या ठिकाणी तर खूप छोटे रस्ते आहेत, खूप कमी रस्ते. हे पाय रोड आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो. मागच्या व्हिडिओत घेतला नव्हता, या व्हिडिओत आम्ही दाखवतोय आपल्याला. पहा किती सुंदर दृश्य आहेत, खूप छान नजारे आहेत. तर हे पहा, आपण दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आपल्याला. किती सुंदर दृश्य आहे की आपण हा दृश्य पाहू शकता. खाली घर आहेत, आजूबाजूला डोंगर आहे. हे पहा, टुरिस्ट गाड्या सगळ्या ठिकाणी लागलेल्या आहेत. लाखोच्या संख्येने टुरिस्ट आहेत. खूप मोठे मोठे डोंगर आहेत. हा जो पायी आपण चालतो हा डिस्टन्स नियर अबाउट 40 किलोमीटरचा आहे. तिथे आपण दर्शनाच्या इथं माणसं कॅरी करण्यासाठी पण असतात. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व फॅमिली मेंबर्स एकाच गाडीत जाताना पण आम्ही आपल्याला दाखवत आहोत. तेच जो आम्ही पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवला होता, तेच हॉटेल्स, तेच दृश्य. आम्ही दृश्य पाहून खूप भारावून गेलो. खूप सारं सुंदर असं दृश्य आहे. डबल दाखवण्याचा हाच उद्देश. इथली सुंदरता आहे ती डोळ्यात न सामावणार आहे, एवढी सुंदरता आहे. आणि एकदा इथं आलं की आपल्याला जाऊ वाटत नाही, असा हा परिसर. खूप सुंदर, खूप उंच ठिकाणी. आपण नक्कीच चारधाम यात्रेला यावं. हा व्हिडिओ दाखवण्याचा आमचा उद्देश तोच आहे.